हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड येऊ. इकडे वेदाच्या खोलीत अथर्व आणि वेदा तिचा नेकलेस शोधत असतात. तेव्हा वेदा बोलते की बाबा भेटला का? तेव्हा अथर्व बोलतो नाही ना बबुडी, शोधतोय ना मी बेबी. वेदा मला एक सांग, तू कुठे काढून ठेवला होता का? तेव्हा वेदा बोलते नाही ना बाबा, माझ्या गळ्यातच होता. तेव्हा अथर्व बोलतो कुठे काढला नाही ना? तेव्हा वेदा बोलते नाही ना खरंच. तेव्हा वेदा इकडे तिकडे शोधत असते. तेव्हा वेदा बोलते बाबा मला तो हार हवा आहे ना रे. तेव्हा अथर्व बोलतो की हो ना बपुडी, शोधतोय ना, बघ ना आपण सगळीकडे शोधलं पण कुठे भेटतच नाही आहे. तेवढ्यात तिथे दादासाहेब येतात आणि दादासाहेब बोलतात की काय रे, भेटला का नेकलेस? तेव्हा अथर्व बोलतो नाही ना, सगळीकडे शोधलं पण भेटत नाही आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की वेदा, भेटेल नेकलेस, तो घरातच असेल ना, आपण शोधून काढूयात. तेव्हा वेदा बोलते नाही भेटला तर? तेव्हा दादासाहेब बोलतात नाही भेटला तर मी तुझ्यासाठी नवीन आणेल. तेव्हा वेदा बोलते सेम टू सेम. तेव्हा दादासाहेब बोलतात हो. तेव्हा वेदा बोलते मग लवकर हं बाबा. तेव्हा दादासाहेब बोलतात बरं. तेवढ्या तिथे अंबिकाही येते. अंबिका बोलते, मनात बोलत असते की मी मायावर रात्रभर लक्ष ठेवणार होती पण तिने असं काही केलेलं नाही आहे. तेवढ्या तिथे अनन्या येते आणि अनन्या बोलते की वेदा. तेव्हा अथर्व बोलतो ती बघ तिकडे. तेव्हा अनन्या बोलते की वेदा, आजी आल्यात आणि आजींनी ना तुझ्यासाठी गिफ्ट आणले. तेव्हा अथर्व बोलतो की वेदा गिफ्ट, हां जा जा लवकर घेऊन ये. तेव्हा अनन्या वेदाला घेऊन जाते. तेव्हा दादासाहेब अथर्वला सांगत असतात की अथर्व मला माहिती आहे नर्मदा वेगवेगळ्या स्टोऱ्या रचून सांगत असते, पण तिने जी सापाची बद्दल जे काही सांगितलं ना, ते मला जरा वेगळं वाटतंय रे. अशी तर स्टोरी नाही रचणार ती. आपल्या घरात पण ह्या गोष्टी अशा काही काही घडत आहेत ना त्याच्यावरून. तेव्हा अथर्व बोलतो तुम्ही त्या स्वामींशी बोलणार होतात ना बाबा? तेव्हा दादासाहेब बोलतात हो, ते आता उद्या परवाला येणार आहेत ते. तेव्हा अथर्व बोलतो की त्यांच्याशी आपण बोलून बघूया. ते हॉलमध्ये देवी आईची पूजा होणार असते. सगळे असतात तिथे. तिकडे तेव्हा माया मंजिरीकडे जाते आणि बोलत असते की ह्या म्हातारीचं इथे काय, या घरातले मेंबर असल्यासारखे करते. काही दिवसात या घराच्या नेमप्लेटवरही या म्हातारीचं नाव लागणार आहे. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की या म्हातारीचं नेमप्लेटवर नाही, तिचं नावच कट करायचं आहे. तेवढ्यात आजी बोलते वेदा आली का गं? तेवढ्यात वेदा येते. तेव्हा वेदा आजीकडे जाते आणि बोलते पाय पडते हां आजी. आजी बोलते काय झालं, हिरमुसल्यासारखं तोंड आहे माझ्या लेकराचं. काय झालं वेदा, तुझी आई नाही म्हणून नाराज आहेस की तुझं काही हरवलं आहे? तेव्हा अनन्या बोलते की आजी, वेदाच्या आजीने दिलेला नेकलेस तिचा हरवला आहे. तेव्हा आजी बोलते होय का? तेव्हा आजी वेदाच्या गालाला हात लावते आणि बोलते बाळा, मी एका ठिकाणी गेले होते, तिथून मी तुझ्यासाठी एक हार आणला आहे. तेव्हा आजी तो हार काढते आणि बोलते की हा हार देवी आईचा फोटो आहे याच्यात, आणि हा तुझ्याकडे बांधला तर देवी आईची कृपा तुझ्यावर नेहमी राहील, कोणी काही करू शकणार नाही. तेव्हा वेदा बोलते खूप छान आहे आजी. तेव्हा आजी वेदाच्या गळ्यात ते ताईत बांधते. नर्मदा बघते आणि बोलते की हा हार कुठे पण गेलं तर 10-10 रुपयाला भेटेल. तेव्हा अनन्या बोलते की आत्या, आजीने एवढं प्रेमाने दिलं आहे आणि प्रेमाची किंमत करायची नसते. तेव्हा आजी बोलते अनन्या, पूजेची तयारी झाली का गं? तेव्हा अनन्या बोलते हो आजी, आता आरतीच करायची आहे. तेव्हा आजी बोलते मी बरोबर वेळेवर आली. तेवढं दादासाहेब अथर्व येतं. अथर्वही आजीला बोलतो की पाय पडतो आजी. तेव्हा आजी त्यालाही आशीर्वाद देते. दादासाहेब बोलतात की अनन्या आरती सुरू कर आता. आणि आरती सुरू होते. आरती झाल्यावर मंजिरी बोलते की मी इथे थांबली ना तर मला आरती आणि प्रसाद घ्यावाच लागेल. तेव्हा मंजिरी निघून जाते. तेव्हा आजी बोलते अनन्या बाळा, मला की तुमच्या किचन रूमपर्यंत नेशील का? तेव्हा अनन्या बोलते की आजी, का तुम्हाला काही हवं आहे का, मी आणून देते का? तेव्हा आजी बोलते नाही रे बाळा, मला माझ्या हातानेच पाणी घ्यायचं आहे. तेव्हा आजी बोलते की माझी काठी. तेव्हा अनन्या तिला घेऊन जाते. तेव्हा अथर्व वेदाकडे जातो आणि तिच्या गळ्यातलं ताईत बघून बोलतो हे काय वेदा? तेव्हा वेदा बोलते की मला आजीने दिलं, छान आहे ना? तेव्हा अथर्व बोलतो की खूप छान. तेव्हा अंबिका देवीच्या पाया पडते आणि बोलते महागौरीच्या मातेच्या कृपेने आता या घरातलं सगळं काही ठीक होणार. इकडे मंजिरी किचनमध्ये पाणी पित असते. परत अनन्या आजीला घेऊन येते आणि बोलते सावकाश पायरी आहे. तेवढ्यात मंजिरीत बघते. अनन्या आजीला आतमध्ये घेऊन येते आणि बोलते आजी तू इथे थांब, मी तुला पाणी देते. तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या, तू यांना इथे कशाला घेऊन आलीस? म्हणजे काही हवं आहे तर बाहेर आणून नेलं असतंस ना तू. तेव्हा आजी बोलते नाही, मीच आली इथे, मलाच पाणी घ्यायचं होतं. तेव्हा आजी बोलते की अगं बाई, मंजिरी आहे का? अनन्या, तू आता गेली तरी चालेल.
तेव्हा अनन्या बोलते, आजी तुम्हाला पाणी हवं होतं ना? तेव्हा आजी बोलते, आता ही आहे ना, ही देईल मला पाणी. तेव्हा मंजिरी बोलते, की अनन्या तू जा. आणि आजी बोलते, की आणि मला घेऊनही येईल. तेवढ्यात मंजिरी अनन्या गेल्यावर मंजिरी पाण्याचा ग्लास भरते आणि आजीला देते आणि बोलते, नक्की पाणीच हवं होतं ना तुला? तेव्हा आजी बोलते, मला पाणी नव्हतं हवं, मी तुला पाणी पाजायला आली आहे. आजी बोलते, बरं तुला पाणी नाही दुसरं काहीतरी पाजते. तेव्हा मंजिरीला खूप चीड येते. तिथे जवळच चाकू असतो. ती चाकू हातात घट्ट पकडते आणि चाकू घेते आणि आजीच्या डोळ्यासमोर धरते. आजी बोलतच असते. तेव्हा मंजिरी तो चाकू घेते आणि चाकू आजीला खोपसणार. तेव्हा आजी बोलते, नाही यश मिळणार. हं, याआधीही तू प्रयत्न केला होतास ना मंजिरी, मिळालं का तुला यश? तुला आत्ताही यश नाही मिळणार आणि यापुढेही कधीच यश नाही मिळणार. तेवढ्यात नर्मदा आवाज येते, आजी तुम्ही इथे आहेत होय? चला दादा बोलवतोय, तीर्थप्रसाद घ्यायचा आहे ना? तेव्हा आजी बोलते, हो तीर्थप्रसाद तर घ्यायलाच पाहिजे. तेव्हा नर्मदा आजीला घेऊन जाते. तेव्हा नर्मदा बोलते, वहिनी दादा बोलवतोय. तेव्हा नर्मदा आजीला हॉलमध्ये घेऊन येते. तेवढ्यात दामोदर विचारत असतो, की ती वहिनींना आत्ताच का बोलवलं प्रसादासाठी? तेव्हा आजी बोलते, तीर्थप्रसाद हा खूप महत्त्वाचा असतो रे बाळा. तेव्हा आजी प्रसाद किती महत्त्वाचा ते सांगत असते आणि ते सांगता सांगता बोलते, की त्याची एक गोष्ट आहे. तेव्हा वेदा बोलते, की गोष्ट? तेव्हा वेदा बोलते, आजी गोष्ट? सांग ना मला गोष्ट, मला ऐकायची आहे. तेव्हा आजी बोलते, सांगते हां. एक गाव होतं आणि एका गावात एक चेटकीण राहत होती. ती माणसाचं रूप घेऊन राहत होती. त्याच्यामुळे ती कोणालाच ओळखायला येत नव्हती. ती जन्म झालेल्या बाळाला मारून खात असे. पण देवी आईची कृपा. पण हे चेटकीणला कुठे माहिती की देवी आईची महिमा अगाध असते. ते मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार होता आणि त्या दिवशी त्या चेटकिणीला कुठे माहिती, पण तिला नाईलाजाने तीर्थ प्यायला लागलं. मग तिने ते तीर्थ प्यायलं आणि तिचं खरं रूप बाहेर आलं. सगळ्यांना समजलं. तेव्हा वेदा बोलते, मग ते तीर्थ तिने प्यायचंच नाही ना? तेव्हा आजी बोलते, अगं तिने जर ते तीर्थ घेतलं नसतं तर मग सगळ्यांना तिचा संशय आला असता ना? तेव्हा आजी बोलते, आणि ते तीर्थ ती फेकूनही देऊ शकत नव्हती, कारण की ती भस्म झाली असती ना? तेव्हा वेदा तीर्थ हातात घेऊन बोलते, की आजी या तीर्थात एवढी शक्ती असते? तेव्हा आजी बोलते, हो. तेव्हा मंजिरी मनात बोलते, ही म्हातारी नक्कीच मला तीर्थ प्यायला लावेल. तेव्हा ती दादासाहेबांना बोलते, की दादासाहेब आपल्याला सोनाराकडे जायचं होतं ना? तेव्हा दादासाहेब बोलतात, की हो. तेव्हा मंजिरी बोलते, की चला जायला लागते. तेव्हा आजी बोलते, थांब गं पोरी, आधी तीर्थ तर घेऊन जा. तेव्हा आजी बोलते, वेदा मला तीर्थ देतेस ना बाळा? तेव्हा वेदा तीर्थ देते आजीला. तेव्हा वेदा आजीला तीर्थ देते. आजी बोलते, खूप छान. वेदा बाळा तुझ्या आजीला तीर्थ दे. तेव्हा मंजिरीला खूप घाम फुटतो. तेव्हा वेदा आजीकडे जाते आणि बोलते, आजी तीर्थ घे. तेव्हा मंजिरीला काहीच सुचत नसतं. ती फक्त बघत असते. तेव्हा वेदा बोलते, आजी घे ना गं तीर्थ. तेव्हा मंजिरी तरीही बघत नसते. काही कळतच नसतं तिला. तेव्हा वेदा मंजिरीचा हात हातात घेते आणि तिच्या हातावर तीर्थ टाकते. तेव्हा ते तीर्थमध्ये आग दिसत असते मंजिरीला. तेव्हा वेदा तिच्या हातावर तीर्थ टाकते. मंजिरी ती हातात तीर्थ धरून उभी राहते आणि मनात बोलत असते, की काहीही झालं तरी हे तीर्थ मी पिणार नाही. आजीला हसायला पण येत असतं. तेव्हा मंजिरी मनात जेव्हा बोलते, की काही झालं तरी मी हे तीर्थ पिणार नाही, तेव्हा दादासाहेबांना काहीतरी काम आठवतं. दादासाहेब बोलतात, की अथर्व इकडे ये जरा. तेव्हा दादासाहेब अथर्वला घेऊन जातात. बाकी सगळे घरातली देवीची पूजा करायला पुढे चालले जातात. तेव्हा मंजिरी पटकन वेदाला बोलते, की वेदा अगं तू सगळ्यांना तीर्थ दिलंस, तू घेतलंस का? तेव्हा वेदा बोलते, नाही आजी. तेव्हा मंजिरी तिच्या हातातलं तीर्थ वेदाला खाऊ घालते आणि बोलते, की तेव्हा वेदा बोलते, की अगं आजी पण तू नाही घेतलंस ना? तेव्हा मंजिरी बोलते, की अगं तुझ्या तोंडाला जे तीर्थ लागले ते पुस. तेव्हा वेदा पुसत असते. तेव्हा मंजिरी मुद्दाम चम्मच घेते आणि खोटं खोटं हातावर तीर्थ घेतलं नाटक करते आणि खाते आणि बोलते, छान आहे गं. मंजिरी तिथून निघून जाते. इकडे रात्री मंजिरी तिच्या खोलीत असते आणि मनात बोलत असते, ही थेरडी सारखी सारखी का येत असते इथे घरी? हिच्यामुळे एखाद दिवशी माझं खरं रूप बाहेर येईल. तेव्हा मंजिरी विचारत असते. तेवढ्यात दादासाहेब तिथे येतात आणि दादासाहेब बोलत असतात मंजिरीशी, की बरं झालं आपण सोनाराकडे जाऊन आलं, आपलं काम लवकरात लवकर झालं. तरी मंजिरीचं लक्षच नसतं. दादासाहेब मंजिरीकडे जातात आणि मंजिरीशी बोलतात, की मंजिरी कुठे लक्ष आहे का तुझं? अगं तू घरातल्यांसाठी किती करते, मला तुझं खूप कौतुक वाटतं. तेव्हा दादासाहेब मंजिरीचा हात हातात घेतात आणि मंजिरीच्या हाताकडे बघतात. मंजिरीच्या चेहऱ्यावर स्माईल असते, पण दादासाहेब हाताकडे बघतात. तेव्हा मंजिरीच्या हाताच्या तळव्याची पूर्ण साल निघलेली असते. तेव्हा दादासाहेब तिच्या हाताकडे बघतात. मंजिरीही बघते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.